काशीहून रामेश्वरचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजल घागरी भरून महात्मा रामेश्वरच्या वाटेला निघाला, पण वाटेमध्ये एक व्याकुळ तहानलेला प्राणी पाहिला आणि सगळं पाणी त्या प्राण्याला पाजलं. हो, ही कथा आहे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची. काशीतून रामेश्वरला जलाभिषेक करण्यासाठी पवित्र गंगेचं पाणी घागरी भरून नाथ महाराजांनी घेतलं. तीर्थयात्रा करत रामेश्वरला निघाले आणि इतक्यात एका गावाच्या बाहेर, ग्रामसंकुलाच्या बाहेर एक प्राणी व्याकुळ तहानेनं झालेला असा तो एक गाढव त्या ठिकाणी व्याकुळ झालेला नाथांनी पाहिलं. त्यांनी त्या गाढवामध्ये रामेश्वराला पाहिलं, देवाला पाहिलं. खांद्यावरची घागरी काढली. ते गंगेचं पाणी रामेश्वरच्या अभिषेकासाठी होतं, क्षणाचाही विचार केला नाही आणि त्या गाढवाला ते सगळं 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 गंगेचं पाणी पाजलं. आजूबाजूची लोक दोष देऊ लागली. अरे, काशीहून आणलेलं गंगेचं पाणी हे रामेश्वराच्या अभिषेकासाठी असताना एका सामान्य गाढवाला कसं काय पाजलं? नाथांनी हात जोडले आणि सांगितलं, या गाढवामध्ये सुद्धा मला माझा रामेश्वर रामच दिसतो, मला देवच दिसतो. आणि लोकांनी अनेक दोष लावले, पण जेव्हा चमत्कार तर पुढे घडला. जेव्हा रामेश्वरला नाथ महाराज पोचले ना, तेव्हा जी घागरी रिकामी झाली होती गाढवाला पाणी पाजून, त्याच घागरीमध्ये पाणी उत्पन्न झालं, निर्माण झालं. आणि ते सामान्य पाणी नव्हतं, काशीच्या गंगेतलं पाणी आपोआप नाथाच्या घागरीमध्ये घागर भरून व्हायला लागली. कारण आमचा भगवान परमात्मा, आपला देव हा घागरीतलं पाणी नाही तर अंतःकरणातला शुद्ध भाव पाहतो. असा शुद्ध भाव असणाऱ्या श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणावरती एक साधक म्हणून साष्टांग दंडवत